तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण करणार आहोत मायलेज टेस्ट. नवीन किया सेल्टॉस डिझेल ऑटोमॅटिक आज आपल्या सोबत आहे. सो मोस्टली डिझेल व्हेरियंटची जी मागणी ती ह्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त जे आहे ते असणार आहे फ्यूल पंपावरती जाऊया, कारण की आम्ही जस्ट फ्यूल स्टेशनवरती आलेलो. इथे इंडियन ऑइलचा जो पेट्रोल पंप आहे हा इथे आहे. तर आता मला सांगा, ह्या फ्यूल पंपावरती जर पाहिलं तर डिझेल सुद्धा भेटतं, पेट्रोल पंप भेटतं. इथे पेट्रोल पंपच का बोलतात हा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल का नाही? मला त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. डिझेल फुल ना, पुरा भरणं आहे आता. ओके चला, किती 2634 रुपये जर पाहिलं तर पूर्णपणे आपलं जे डिझेल आहे ते लागलेलं आहे. सो चला आता आपल्या जर्नीला सुरुवात करूया. डन. भाई लोग डीजल का माइलेज टेस्ट निकल रहे हैं. आपलं डिझेलचा माइलेज टेस्ट करतोय. 3000 रुपयाचं ऑलमोस्ट डिझेल लागलेलं. 100 किलोमीटर गाडी चालवणार मे बी जास्त होईल, अजून 1000 रुपये लागणार, म्हणजे 4-5 रुपये खिशातनं जाणार. हा कुठल्याही प्रकारे स्पॉन्सर नसताना देयर इज नो स्पॉन्सर व्हिडिओ, लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो आता डिझेल तर पूर्णपणे फुल आपण भरलेलं आहे. आता जे ट्रिप आहे ते आपण आधी रिसेट करून घेऊया. ओके, तर मित्रांनो ऑडोमीटर 690 आहे. इथे जर पाहिलं तर डिझेल टँक फुल केलेलं आहे आपण. आणि आता आपण आहे ना, जे ट्रिप रिसेट आहे ते आता जर पाहिलं तर सिन्स लास्ट रिसेट एक आहे, सिन्स रिफिलिंग 0 आहे, करंट ट्रिप 0 केलेलं आहे आपण. टायर प्रेशर तुम्ही एकदा पाहून घ्या. ओके, सिन्स लास्ट रिसेट सुद्धा मी 0 केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपली जर्नी जी आहे ते आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता आपली जर्नी सुरू झालेली आहे. किया सेल्टॉस ज्यावेळेस आता हे न्यू जनरेशन आलं ना, मला असं वाटत होतं की या गाडीमध्ये हायब्रिड जे पॉवर ट्रेन आहे कंपनी देईल, बट तसं काही कंपनीने केलेलं नाही आहे. आधी जे 3 इंजिन ऑप्शन होते तेच कंटिन्यू ठेवण्यात आलेले आहेत. आपण जे डिझेल इंजिन चालवतोय त्याची पॉवर फिगर जर पाहिली 116 PS आणि 250 न्यूटन जो टॉर्क आहे हे इंजिन जे आहे ते जनरेट करते. आणि 6 स्पीडचा ऑटोमॅटिक जो गिअरबॉक्स आहे ज्याला आपण टॉर्क कन्व्हर्टर देखील बोलतो, सो तो आपण या गाडीमध्ये जर पाहिलं तर आहे. सो ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये किती मायलेज आहे हे देखील आपल्याला कळेल. महत्त्वाचा मुद्दा, ड्राय मोड जर पाहिले तर 3 देण्यात येतात, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स. तर आपण इको मोडवरतीच गाडी ठेवणार आहोत, जेणेकरून जी फ्युल इफिशियन्सी ती चांगली येईल. आणि नॉर्मली थोडासा सिटी एरियासुद्धा आहे, एक अराउंड 30 ते 40% आपण सिटीमध्ये चालवणार आहोत. बाकी 50 ते 60% जर पाहिलं ते आपण हायवेवरती गाडी चालवणार आहोत. बाकी गाडीच्या ओव्हरऑल डिझाईनबद्दल जर पाहिलं ना, थोडंसं लोकांचं जे मिक्स ओपिनियन आहे ते असू शकतं बरं का. बट पर्सनली मी तुम्हाला सांगतो की ओव्हरऑल हे डिझाईनसुद्धा थोडंसं यूज टू झाल्यानंतर किंवा कंटिन्युअसली पाहिल्यानंतर तुम्हाला आता जास्त काही वेगळे पण या गाडीमध्ये वाटणार नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा भाई, ह्या गाडीचे फिट अँड फिनिश लेवल ह्या सेगमेंटमध्ये कुणीच याला जर पाहिलं ना तर कम्पेअर आपण करू शकत नाही. एवढे चांगले फिट अँड फिनिश लेवल जे आहे ते किया सेल्टॉसमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. आणि आम्ही जे GT लाईन टॉप मॉडेल चालवतोय ना भाई, प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठल्याही पॅनलला असा हात जरी लावला ना, जरी तो प्लास्टिक असेल पॅनल, बट तो जो सॉफ्ट फील आहे ना तो आहे बरं का, नो डाऊट. एकदम चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर चांगली फिट अँड फिनिश लेवल आहे तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला भेटते बरं का. गाडीच्या हाय स्पीडला जे RPM आहे ते किती राहत आहेत ते देखील पाहूया. नॉर्मली आपण आधी 80 ते 90चं जे स्पीड आहे ते आपल्या गाडीला जे आहे ते असणार आहे. आणि कधी कधी आपण क्रूज कंट्रोल देखील जे आहे ते गाडीमध्ये यूज करणार आहोत. गाडीबद्दल थोडंसं बोलूया. गाडी चालवण्यासाठी एकदम प्रॉपर असा जो ड्राईव्ह एक्सपिरियन्स आहे तुम्हाला इथे येते बरं का. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाडीचं तुम्ही RPM बद्दल जर पाहिलं तर 1600 RPM आता सध्या आहे. आणि गाडीचं स्पीड जर पाहिलं 82 आहे. म्हणजे एवढं कमी RPM असून पण स्पीड जर पाहिलं तर बऱ्यापैकी तुम्हाला मिळते. त्यामुळे इथे तुम्हाला जी फ्यूल एफिशियन्सी ही या गाडीची चांगली पाहायला मिळते. बट कियाने इथे एक स्मार्ट गेम असं खेळलेलं आहे. गाडी जर पाहिलं एअर प्युरिफायर या गाडीमध्ये यायचा बरं का, बट तो आता हळूच काढून टाकलेला आहे. गाडीमध्ये एअर प्युरिफायर दिलेलं नाही आहे. बाकी तर जे 4 विंडो आहे ज्या आधी ॲटो अप ॲटो डाऊनच्या फीचरसोबत यायच्या, तर त्या सुद्धा जर पाहिलं तर आता फक्त ड्रायव्हर साईड जी विंडो हीच फक्त तुम्हाला ॲटो अप ॲटो डाऊनच्या फीचरसोबत जर पाहिलं ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे. ओव्हरऑल रोड प्रेझेन्स, हे बघा गाडीचा रोड प्रेझेन्स अजून सुद्धा चांगला आहे. लोक अजून सुद्धा विचारतात बरं का या गाड्यांना की गाडी कुठली आहे,
कुठल्या कंपनीची आहे, मागे वळून पाहतात या गाडीकडे. आणि जी पण तुम्ही अमाऊंट एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करता, समजा एखाद्या कारमध्ये इन्व्हेस्ट करताय 20-25 लाख रुपये, तर तिथे तुम्हाला ती जी व्हॅल्यू आहे ती प्रॉपर ही गाडी जर पाहिलं तर माझ्या मते ऑफर करते. चांगले फिट अँड फिनिश लेवल, चांगली ड्रायव्हिंग, चांगले डायनामिक्स, व्हेंटिलेशन जर पाहिलं गाडीची तर ते बटन इथे देण्यात आलेले आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात बघा. गाडी आलेली आहे फ्युल स्टेशनवरती. 120 किलोमीटर जर पाहिलं तर आपली गाडी चाललेली आहे. 18.3चं जे मायलेज आहे आता आपल्याला शो करते. दादा फुल कर दो. 0 फुल टँक डिझेल. 0 डिझेल. ॲटो कट आता झालेलं आहे. भाऊंना म्हटलं आम्ही बँगलोरमध्ये, त्यांना म्हटलं आम्ही कंटेंट क्रिएटर आहे. लगेच भाऊंने फुल रिस्पेक्ट आपल्याला. नॉर्मल कोणी असतं ना गाणं बंदच झालं नसतं त्यांचं. डिझेल टँक फुल. पण आता डिझेल जर पाहिलं 6.52 आलेलं आहे, जे की 553 रुपयाचं आहे. 553 रुपयाचं आहे. 6.52. सुशील भाऊ पण आहे माझ्यासोबत, आम्ही सोबतच मायलेज टेस्ट करतोय. भाऊंना व्हिडिओमध्ये यायचं होतं. सो नाव काय? नाव नेम रंगनाथ गौडा. अरे रंगनाथ भाऊ यायला आपल्या महाराष्ट्रातले फेमस नाही बरं का. तुम्हाला विजय म्हणजे डायरेक्ट विजय, काय विषय नाही. पेमेंट आ गया? पेमेंट आ गया. ओके चलो थँक्यू. थँक्यू सो मच. चलो बस. ओके आता डिझेल तर फुल भरलेलं आहे. 6.52 जे लिटर डिझेल आहे ते आपल्या गाडीमध्ये आलेलं होतं. आता आपण ऑडोमीटर पाहूया की किती आहे. ऑडोमीटर तुम्ही पाहू शकता, तो आहे 811 किलोमीटर. आणि त्यानंतर आपलं जे ट्रिप आहे ते झालेलं आहे 120.3. ओके, तर आता आपण हे कॅल्क्युलेशन करून घेऊया की कॅल्क्युलेटरमध्ये की एक्झॅक्ट आपल्याला किती मायलेज जे आहे ते दिलेलं आहे. सो 120.3 भागिले 6.52 याला बरोबर केलं. अरे हां, 18.45 म्हणजे जवळपास 18.5चं जे मायलेज आहे हे आपल्याला किया सेल्टॉस डिझेल इंजिनमध्ये जर पाहिलं तर गाडीने दिलेलं आहे. जे की नॉर्मली आम्ही जर पाहिलं तर मोस्टली हायवे रनच होता. एक 10 ते 15% थोडीशी सिटीमध्ये आम्ही गाडी चालवली आणि त्यानंतर हायवेवरती गाडी चालवली. भरपूर असं झालं की आम्हाला थोडंसं जर पाहिलं तर हायवेवरती ट्रॅकिंग शॉट घ्यायचे होते. थोडंसं थांबलो देखील, गाड्या देखील आम्ही स्विच केल्या. काही वेळ दुसरा जो क्रिएटर आहे तो देखील गाडी चालवत होता. सो असा माझा काही ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स होता आणि मायलेज टेस्टचा जो व्हिडिओ आज आपण केलेला आहे. सो मोस्टली तुम्ही हायवेवरती 18-19चं जे मायलेज आहे किया सेल्टॉसचं आत्ता जे नवीन मॉडेल आलं त्याच्याकडून घेऊ शकता. सिटीमध्ये 15-16चं जे मायलेज आहे हे ह्या गाडीकडून घेऊ शकता. बट ओव्हरऑल मायलेज देखील चांगलं भेटतं बरं का. जर हायवेचा विचार केला तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जर गाडी चालवत असाल तर तिथे अजून देखील थोडंसं 1 किलोमीटरने मायलेज जे आहे ते जास्त तुम्हाला मिळू शकतं. सो कसा वाटला मायलेज टेस्टचा व्हिडिओ? या गाडीबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.